या सरांना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं, तर त्यांना अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे आपण त्याच्या तोंडातून ऐकूया. सर, तुमचं नाव सांगा आणि कुठून आहे ते. माझं नाव अरुण वाघमारे, मी भोसरीतून आहे. मी सरचं स्टेटस बघून सहज असा फोन केला होता त्यांना. सर म्हणलं ही नेमकं काय आहे, हे अमृत ज्यूस म्हणजे काय आहे, कशाला चालतं आहे. मग मी त्यांना सांगितलं मला असं एक त्रास आहे. ती म्हणले तुम्ही 650 रोगावर चालतं, ही कोणचा बी रोग असू द्या, अगं काय त्रास असू द्या त्याच्यावर चालतं आहे. मग त्यांना मी सांगितलं मला नाकातलं हाड वाढलेलं आहे आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि नाकातलं हाड वाढल्यामुळे माझ्या घशात इतकं इन्फेक्शन होतं. मी MD डॉक्टरला दाखवलं. MD डॉक्टरने मला 500 पॉवरच्या गोळ्या द्यायच्या ती इन्फेक्शन कमी होईल म्हणून, पण त्यानं मला काही फरक पडला नाही. पण मला दुसरंच वाटायचं, मला वाटायचं कॅन्सर होतो काही. मला घशात एकदम असा माझ्या टॉन्सिन आणि घसा लाल होऊन एवढाली फोडायची. आत्ता मी एक महिना झालं, मला एक 8 दिवस काही जाणवलं नाही, पण 8 दिवसांनी आता एक महिना होत आला. आता जो 90% माझ्या घशातलं इन्फेक्शन पूर्ण कमी झालं आहे. आणि दुसरी गोष्ट, मी ड्रायव्हर असल्यामुळं मला जागरण आमची अनिश्चितता झोपणं जेवण म्हणजे टायमिंग आहे आणि पोट इतकं माझं असं गच्च राहायचं. ॲसिडिटी म्हणजे प्रमाणाच्या पेक्षा बाहेर. ॲसिडिटी आता एकदम पूर्ण माझी नाहीशी झाली आणि माझं वजन कमी 2 ते 3 किलोच्या पुढे कमी झाले. बघा सरांनी आणि मला घेतलं होतं. यस सर. असं उठायचं म्हणलं तरी मी माझ्या मुलाला हात देऊन असं उठायचं, मला हात दे म्हणायचं, उठायचं हे काळच यायचा. मला आता वाटतं असं एकदम फ्रेश वाटते. बघितलं मॅडम, सरांनी एका आजारासाठी घेतलं होतं, पण हे अमृत ज्यूस आपल्या शरीरातले कित्येक आजार बाहेर काढतंय. आपण घेतो एक आजारासाठी, पण आपल्याला माहित नसतं आपल्या शरीरात किती आजार आहेत ते किती नाही. पण त्याच्याबरोबर अमृत ज्यूस बाकीच्या सगळ्या आजाराला पण बाहेर काढायचं काम करत आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की हे अमृत ज्यूस बाकी लोकांनी घ्यायला पाहिजे का नाही? अवश्य घ्यायला पाहिजे. दुसरा एक अनुभव सांगतो. माझा सर्दीचा तर त्रास होता, मला ॲलर्जी होती. ती ॲलर्जी डबल होती माझी. कशी माहिती का, सर्दी थांबले ना अंग खाजवायचं, लाल फोड यायची एवढाली, गांधी यायच्या टोटल अंगावर. मला सिट्रिजन 1 दिवस आड करून सिट्रिजन खावं लागत होती आणि गांधी थांबल्या की सर्दी चालू व्हायची. त्याच्यामुळे मला कंटिन्यू 1 दिवस आड करून सिट्रिजन गोळी खायची. आता मी जवळजवळ 15 ते 20 दिवसाच्या पुढे झालं गोळी कसलीच खाल्लेली नाही.